नमस्कार. आज आपण 2025 मध्ये दिवाळी सण कधीपासून सुरू होत आहे व यंदा दिवाळी किती दिवस आहे, लक्ष्मीपूजन कधी आहे इत्यादींची माहिती बघणार आहोत. यंदा दिवाळी 17 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होत असून 23 ऑक्टोबर 2025 रोजी समाप्त होणार आहे. शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आहे. या दिवशी संध्याकाळी गाय व वासराची पूजा करतात, औक्षण करतात व त्यांना पुरणपोळी अथवा बाजरीची भाकरी, बाजरी, गुळ इत्यादी खाण्यास देतात. दिवाळीचा दुसरा दिवस शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. या दिवशी धनत्रयोदशी आहे. या दिवशी धनाची पूजा करतात, धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवितात. या दिवशी वैद्य मंडळी धन्वंतरी जयंती साजरी करतात, धन्वंतरी देवतेची पूजा करतात. या दिवशी एक दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावतात, यास यमदीपदान म्हणतात. या दिवशी स्त्रियांची न्हाणी असते. या दिवशी व्यापारी लोक हिशोबाच्या वह्या आणतात. रविवार दिनांक 19 ऑक्टोबर दिवाळीचा कोणता सण नाही. दिवाळीचा तिसरा दिवस 20 ऑक्टोबर 2025 वार सोमवार अश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजेच नरक चतुर्दशी आहे. या दिवशी चंद्रोदय पहाटे 5:20 आहे. सूर्योदय 6:35 आहे. या दिवशी चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत अभ्यंग स्नान करावे. सुगंधी तेल, उटणे इत्यादी लावून अभ्यंग स्नान करावे. दिवाळीचा चौथा दिवस लक्ष्मीपूजन 21 ऑक्टोबर 2025 वार मंगळवार. या दिवशी सायंकाळी 6:11 पासून रात्री 8:40 या प्रदोष काळात लक्ष्मी कुबेर पूजन करावयाचे आहे. या दिवशी अभ्यंग स्नान आणि अलक्ष्मी निस्सारण करायचे आहे. नवीन झाडू केरसुणीची पूजा करावयाची आहे. दिवाळीचा पाचवा दिवस बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर 2025 या दिवशी दिवाळी पाडवा आहे. हा 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस. या दिवशी मौल्यवान वस्तूंची खरेदी करतात, शुभ कार्याचा प्रारंभ करतात. या दिवशी पत्नी पतीस ओवाळते. या दिवशी अन्नकूट आणि गोवर्धन पूजन करतात. या दिवशी सकाळी 6:36 पासून 8:03 लाभ काळ, सकाळी 8:04 पासून 9:30 अमृत काळ, सकाळी 11:57 पासून दुपारी 12:24 शुभ काळ, दुपारी 3:18 पासून सायंकाळी 4:45 छल काळ आणि 4:45 पासून 6:11 लाभ चौघडी मध्ये वही पूजन, वही लेखन करायचा उत्तम मुहूर्त आहे. दिवाळीचा 6वा दिवस गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी भाऊबीज हा सण आहे. या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो, बहीण त्याला ओवाळते, भाऊ तिला भेटवस्तू देतो. अशा प्रकारे दिवाळी यावर्षी 7 दिवस आहे. दिवाळीच्या प्रत्येक दिवशी घराच्या दारात पहाटे व संध्याकाळी दिवे लावावेत, रांगोळी काढावे, लवकर उठून अभ्यंग स्नान करावे, नवीन वस्त्र परिधान करावे, सर्व देवता व वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करावा, त्यांचे शुभ आशीर्वाद घ्यावे, दिवाळी फराळाचा आस्वाद घ्यावा, फटाके वाजवताना काळजीपूर्वक वाजवावेत. मोठ्या आनंदी वातावरणात आपल्या माणसांबरोबर दिवाळीचा सण साजरा करावा.